नक्कीच कॅश प्राइज आलेला आहे. षटकारच्या बाहेर जो झेल पकडेल त्याला मात्र नक्कीच सकाराम मोरे साहेबांकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. आणि सरपंच भास्करजी मेंगल साहेबांकडून 201 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळी मात्र फटका सजलाय. शेवटच्या मोमेंटला मात्र बॉल लाडवला गेलाय. पिन ड्रॉप सायलेंट बडी मछली जाल में मनोज धापटे बॅक टू पवेलियन. लाजवाब पाहायला मिळते आयोजन नियोजन. पाहू शकाल पक्षी घरट्यांकडे चालले. सूर्यास्ताला चाललाय. चौथ्या दिवसातील शेवटचा सामना मेगा फायनलचा सामना. एका बाजूला पाहायला मिळेल टीम खांडीचा पाडा, दुसऱ्या बाजूला प्रधान पाडा. पाहू शकाल काय फायनलच्या मॅच साठी नक्कीच प्रमुख पाहुण्यांची मांदी आली पाहायला मिळते. आमचा व्यासपीठ मात्र आज मात्र गजबजले पाहायला मिळत आहेत. हे प्रेम पाहायला मिळत आहे. नक्कीच हे मैदान म्हणजे स्वर्गीय विठ्ठलदादा खाडे मैदान. शहापूर तालुक्यात नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात एक मोठं नाव पाहायला मिळते. मैदानाची ओळख म्हटलं की आणि त्याच मैदानामध्ये चित्त थरारकासाठी सामोरली जाणारी स्पर्धा पाहायला मिळते. मेंगलपाडा चषक 2023-24 रणसंग्राम. नेक्स्ट बॉल फायनल मॅच पाहायला मिळते. दरम्यान नेक्स्ट बॉल आकाश राजेश गिरासाठी यावेळी मात्र शफल झाले होते. लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट. पंचांनी मात्र दाट फेटाळली आहे. चेंडूवाला हा निर्धाव. चला स्पीड अप ठेवायचं मित्रांनो. आम्हाला नक्कीच प्रमुख पाहुण्यांचा अजून सत्कार बाकी आहे मित्रांनो. दरम्यान नेक्स्ट बॉल आकाश राजेश गिरासाठी यावेळेला पॅनल सुद्धा वापर पाहायला मिळतोय. चेंडू ऑनसाइडला डीपचा क्षेत्र नक्कीच आलाय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडू उचलला फेकी करणार. पिकअप गॅदर आणि थ्रो. नक्कीच चांगला बॅकअप पाहायला मिळत आहे. आणि 2 धावाने धावसंख्या पुढे जाते. संघाचा श्रीगणेश अकाउंट ओपन झाले. धावसंख्या पाहू शकाल 1 गडी बाद 2 धावसंख्या. टीम खांडीचा पाडा विपक्ष प्रधान पाडा. एक मोठी लढत पाहायला मिळते. मेगा फायनल दी ग्रँड फिनाले पाहू शकाल मैदानावरती. सर्व प्रेक्षकांच्या नजरा मॅच वरती. आज मॅच मात्र मेगा फायनल पाहायला मिळते. यार सुद्धा मोठा फटका पाहायला मिळते. टॉप एज मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. 1 मोर विकेट डाऊन. राजेश गिरा बॅक टू पवेलियन. मनोज जाते इनेट नंबर 4 वरती. आणि धावसंख्या 2 गडी बाद 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते. आता मात्र टीम खांडीचा पाडा टीमची धावसंख्या. शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळते. संपूर्ण शहापूर तालुक्याच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव दोन्ही टीम्सला. नक्कीच कौतुक करावं लागेल संपूर्ण मंडळाचा. पहिल्या दिवसापासून तर चौथ्या दिवसामध्ये प्रमुख पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळते. हे प्रेम पाहायला मिळते. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्व मान्यवरांचं. धावसंख्या पाहू शकाल 2 गडी बाद 2. यावेळी मात्र नक्कीच ऑन साइडला फटका पाहू शकाल. एक सिंगल जुळली जाते काऊ कॉर्नर रिजन मध्ये. आता मात्र नक्की स्ट्राईक रोटेट पाहायला मिळते. एका सिंगलने धावसंख्या पुढे जाते 3च्या घरामध्ये. 2 गडी बाद 3 अशी धावसंख्या पाहायला मिळते टीम खांडीचा पाडा संघाची. आता मात्र नक्कीच दीपक मेंगालला मात्र स्ट्राईक मात्र मिळते. या हिटमॅन जर शहापूर तालुक्याचा विचार केला जर शहापूर तालुका कलाकार आसोन मध्ये रोहित शर्मा ज्याला म्हटलं जातं तोच हिटमॅन पाहू शकाल. दीपक मेंगाल हा फलंदाज खांडीचा पाडा टीमचा. आकाश तयार पुन्हा एकदा दीपक मेंगाल साठी. पायावर टाकला गेला. ओहो क्या बात आहे. चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. धावसंख्या 1ने पुढे जाते 4 आकड्यावरती. काय पाहायला मिळते. फायनल मेगा फायनल दी मेगा फायनल. षटक क्रमांक झालाय पहिलं समाप्त. एका षटकाखेरी 2 गडी बाद 4 अशी धावसंख्या पाहायला मिळते. चांगल्या संघांना नक्कीच परास्त करून प्रधान पाडा टीम मात्र आज मात्र फायनल मध्ये धडक मारलेली आहे. पाहूया रचला जाईल का इथे इतिहास प्रधान पाडा टीम कडनं. कारण ओमसाई उंबरमाळी संघाला नक्कीच पराभूत करून ती फायनल मध्ये धडक मारली आहे. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. शिवराम हा गोलंदाज वापरला जातोय. 2च षटकाची मॅच आहे फायनल. पुढे चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज शिवराम. याला मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह. चेंडूला भिरकावून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर. कॅप्टन बॉल लगा तो 6. चेंडू सीमा पार. षटकार. हिटमॅनच्या बॅट मध्ये हा हवाई सफर पाहायला मिळाला. षटकार. नक्कीच षटकाराच्या बाहेर जो झेल पिकडेल त्याला मात्र अहिवाल झेल साठी तब्बल 300 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ही नोंद घ्यायची मित्रांनो. षटकाराच्या बाहेर अहिवाल झेल साठी नक्कीच कॅश प्राइज लागले 300 रुपये. दरम्यान पुढे चेंडू शिवराम. दीपक मेंगाले या फलंदाजासाठी. याने मात्र नक्कीच बॅटची लीडिंग एज लागली होती. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप पाहायला मिळत आहे. नक्कीच इथे उपस्थित
प्रमुख मान्यवर पाहायला मिळतात श्रेयस दादा वेखंडे, राष्ट्रवादी ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष, ज्यांच्याकडे पाहिलं जातं एक शहापूर तालुक्यातील उद्योजक यादींमधले एक मोठं नाव पाहायला मिळत आहे. बहुता सितारा पाहू शकाल, सातत्याने या मंडळाला सहकार्य करत असतात. सहर्ष स्वागत श्रेयस दादा वेखंडे. यावेळी जाऊया मॅच कडे. चेंडू निघून चालला इकडे फाईन लेग रिजन मध्ये दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न आणि चेंडू उचलणार फेकी करणार. वाऱ्याच्या वेगाने चिताच्या चपळाईने 2 धावा जुळल्या जाते धाव फलकावर. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळते. मॅच 2 गडी बाद 12 धावसंख्या पाहायला मिळते. पाहू शकाल काय आयोजन नियोजन मात्र 1 नंबर पाहायला मिळतंय. थँक्यू सो मच ग्रामस्थ मंडळ बिरवाडी, ग्रामस्थ मंडळ मेंगलपाडा, तुमच्या पाठिंब्यामुळे ही स्पर्धा पार पडत आहेत. धन्यवाद. दरम्यान नेक्स्ट बॉल शिवराम तयार, दीपक मिंगल या फलंदाजासाठी. याला मात्र नक्कीच आडव्या बॅटने पाहू शकाल स्वीप शॉट सजवलाय. बघता बघता चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करून राहत की साथ लेफ्ट फ्रंट थेट येतोय हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल जिथे मात्र 2 धावा होत्या, अतिरिक्त 2 धावा. चौकार नक्कीच हुलकावणी देत गेला आणि धावसंख्या पाहू शकाल ती 16. पाहू शकतील अजून किती करतील ती गोळा टीम खांडीचा बडा टीम, कारण समोरची टीम सुद्धा मातबर आहे. प्रधानपाडा विपक्ष टीम खांडीचा बाडा. मोठी लढत पाहायला मिळते मित्रांनो. स्पीडअप ठेवायचा आहे, वेल वाचवायचा आहे, भरपूर उशीर झालाय. यावेळी सुद्धा ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढला दीपक मेंगल या फलंदाजाने. शेवटच्या मोमेंटला मात्र राज आलाय आणि मात्र नक्कीच 1+1 विकेट जुळली जाते. चला न्यू बॅटर धावत पळत. धावसा पावशल 17. संजय जातोय न्यू बॅटर. अजूनही 2 चेंडू असतील शिल्लक. पाहूया मेगा फायनल दी ग्रँड फिनाले पाहू शकला मैदानामध्ये. धावसंख्या 17, 3 गडी बाद 17 धावसंख्या खांडीचा पाडा टीमची. पाहू शकाल नक्कीच संध्याकाळचं सत्र. नक्कीच शेवटचा चेंडू असेल निवृत्ती सर. ओके शिवराम तयार, दीपक मेंगल यासाठी. पाहू शकाल याला मात्र फुरला लेनचा चेंडू खोदून काढलाय. ब्लॉक होलचा वापर केला होता. एक सिंगल जुळली जाते. फंबलिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावासाठी होईल का प्रयत्न? तिसऱ्या दिवसाचं नक्कीच पाहू शकाल झाली होती, परंतु मात्र अयशस्वी फटका पाहायला मिळतोय. 2 धावा नक्कीच जुळल्या जाते धाव फलकावर. नक्कीच धावसंख्या पाहू शकाल 2 पुढे जाते. 19 जिंकण्यासाठी 12 बॉल्स आणि 20 धावांची गरज. 12 बॉल 20 धावांची गरज. एका बाजूला प्रधानपाडा तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळते टीम खांडीचा पाडा. नक्कीच या शेवटच्या इनिंगला नक्कीच जशी होईल सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये जुळले जातील द व्हॉइस ऑफ आमचे डोंगरीपाडा, द व्हॉइस ऑफ शहापूर, आमचे साथी समालोचक हर्षलजी पवार सर. थँक्यू. चला भुईषद संघाचा कर्णधार आणि उंबरमाळी संघाचा कर्णधार चला यायचं लवकरात लवकर. यस धन्यवाद विकीचे शेबाळे सर. मिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दर्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. चहू बाजूने आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं मात्र आनंद पसरला आहे आणि चहू बाजूने पाहत आहोत. प्रेक्षक राजांची मात्र तुडुंब गर्दी या विठ्ठलदादा स्वर्गवासी विठ्ठलदादा खाडे या मैदानावरती आपण पाहत आहोत. आणि खऱ्या अर्थानं आता इथून 2 टीमला मात्र इथून इन्व्हाइट आपण करत आहोत. 3रा आणि 4थ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते मात्र जी ट्रॉफी आहे पारितोषिक मात्र सेम आहे. ट्रॉफीसाठी मात्र टॉस उडवला जाईल. जो टॉस जिंकेल त्याला मात्र 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मात्र मिळणार आहे. भुईषेत आणि उंबरमाळी या 2 टीम दरम्यान मात्र हा टॉस उडवला जातोय. ज्या टीमकडे टॉस राहील 3री ट्रॉफी या स्पर्धेच्या अंतर्गत त्या टीमला मिळेल. आणि ट्रॉफी राहिलेली आहे 3ऱ्या क्रमांकाची. संघर्ष 11 भुईषेत टीम अभिनंदन, कारण कॅश प्राइज सेम आहे 3rd आणि 4thचं. त्यासाठी मात्र तो मॅच खेळवला जाणार नाही, कारण महत्त्वाचं राहिलंय की वेळ आता आपल्याकडे कमी आहे. पुन्हा एकदा सर्व लाडके क्रिकेट रसिकांचं आपण या मेंगलपाडा चषक 2023 आणि 24 मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करत आहोत. आज पुन्हा एकदा मात्र हे स्वप्न कंप्लीट होईल आमच्या आयोजकांचं आणि एका टीमचं देखील मात्र स्वप्न कंप्लीट होईल. महत्त्वाची सूचना आयोजकांची येत आहे. सामना कोणीही जिंका, परंतु स्टंप मात्र तिकडनं उचलायचे नाही आहेत आणि अन्यथा जर उचलले गेले तर मात्र इथून दंड स्वीकारला जाईल, पैसे कमी कपात केली जाईल, अशी मात्र ही आयोजकांची सूचना तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. यस पुन्हा एकदा वळतावत नाव बॅक टू क्रिकेट. तिकडे आपले पंच आहेत तयारीतच या वळतावत मॅचकडे. तत्पूर्वी प्रथमतः इक्वेशन या पहिल्याच बॉलपासून असेल. 12 बॉलमध्ये काढायच्या आहेत 20 धावा.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. शिवराम आणि त्याच्या सोबतीला आहे इन्फॉर्म बॅटर सुभाष. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी ट्रॅकवरती प्रवीण हा गोलंदाज देखील पाहायला भेटतोय, ज्यांच्या माध्यमातून भरपूर चांगली कामगिरी या स्पर्धेच्या अंतर्गत देखील झालेली आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून झाले. पंचांना विनंती असेल आपण सामना चालू करायचा आहे. टाळ्यांच्या गजरानं मित्रांनो या दोन्ही टीमचं करूयात या सेकंड इनिंग साठी सहर्ष स्वागत. पहिला चेंडू इथून टाकला जाईल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. हा पहिला बॉल, पहिलाच बॉल बॅकफूट वरती जाऊन कट केलेला हा फटका नेत्रदीपक आहे. बॉल चाललाय कव्हर स्वीपर बॉन्डी लाईन कडे, पाठला केला जातोय. दुसऱ्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. तिसऱ्या धावसंख्येसाठी मात्र इथून प्रयत्न करतायत. ओहो काय रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता 3 धावा मात्र यशस्वीरित्या पहिल्या बॉल वरती कंप्लीट झाल्यात. चांगला प्रयत्न. या धावून पळून धावा मात्र सातत्याने काढल्या गेल्यात आज मात्र प्रधानपाडा टीम कडनं. इम्प्रेसिव्ह कामगिरी मात्र आजच्या दिवसामध्ये कोणत्या टीमने केली असेल तर ती टीम आहे प्रधानपाडा. कारण चांगल्या चांगल्या संघांना मात्र पराभूत त्यांना आजच्या दिवसामध्ये केलं. तुर्तच आपण पाहिलं या विभागाची मात्र सध्या तरी भरपूर जणांचा मात्र बोलबाला राहिलाय. ती ओमसाई उंबरमाळी टीमला देखील याच टीमनं पराभूत केलंय आणि आता मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलचा सामना खेळतायत. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. इथे हुकला तो संपला. आता इथून जर एखादा जर चेंडू निर्धाव आला तरी देखील दबाव प्रेशर निर्माण होईल, हे देखील लक्षात असणं फलंदाजांच्या गरजेचं राहील. इथे निर्धाव चेंडू टाकला गेलाय. धावफलकाला 3 धावा जोडल्या जात आहेत. उर्वरित इक्वेशन राहिले 10 बॉलमध्ये 17 धावसंख्येची गरज. हा बॉल पूर्णपणे सोडून दिलाय. आउटसाइड दिले एक स्टंप. यस इट इज वाईट बॉल. हा पंचांचा इशारा आपण पाहत आहोत. निवृत्ती मेंगाळ सर इथे दर्शवतायत. हा खराब चेंडू आउटसाइड दिले एक स्टंप. वाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव मिळते. टोटल स्कोर कार्ड 4 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 10 बॉलमध्ये आता 16 धावसंख्येची गरज. अंधार होत चाललाय. प्रतीचा प्रवास मात्र पक्षी करतायत. बॅटची कडा घेऊन मात्र फर्स्ट स्लीपरला क्षेत्ररक्षक. चांगला वापर होत आहे कारण तिकडे आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. जर हा चेंडू बीट करून गेला असता तर कदाचित चौकार वसूल झाला असता, परंतु इथे मिळते फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड 5 अंकावरती जाऊन पोहोचलंय. उर्वरित आता 9 बॉलमध्ये 15 धावसंख्येची गरज. चांगलं समीकरण आणि चांगली मॅच देखील पाहायला भेटते. मेगा फायनलचा हा सामना आपण पाहत आहोत. चांगलं घमासान युद्ध आपण या क्रिकेटच्या परिपटलावरती पाहत आहोत. औचित्य साधलं गेलंय मेंगाळपाडा चषक आणि या मेंगाळपाडा चषकाचा मानकरी कोण होईल, चॅम्पियन कोण होईल. हा बॉल देखील पूर्णपणे सोडून दिला गेला. बॉल मात्र चालला आता फाईन लेगला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यानं बॉल उचलून फेकी केलाय. अजून धावा मात्र एकवटल्या जातील. धावून पळून 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्यात. हा बॉल नक्कीच आपण पाहत आहोत पायावरती स्पर्श झालेला आहे, म्हणजे इथून लेग बाय अशा पद्धतीने 2 धावा येतील. टोटल स्कोर कार्ड पोहोचले 7 अंकावरती. देवरामजी मोरे साहेब आणि त्याच पद्धतीने बाळूजी हिरवे साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. हा प्रयत्न करायला हवा होता का हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये शिवराम कडनं मात्र एकवटला जातोय. फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये प्रधानपाडा टीमला. पहिला धक्का. 7 बॉलमध्ये आता 13ची गरज. 7-13. आता हा 7-13 कोण कोणाला साथ देईल. 7-13चं इक्वेशन आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये राहिलंय. बाळा हा फलंदाज आपण पाहत आहोत, परंतु इक्वेशन भरपूर चांगले येऊन ठेपले. 7-13. आता हा 7 कोण देईल कोणाला हे देखील पाहणं खूप गरजेचं राहील, परंतु बाळाला इथून साथ द्यावी लागेल सुभाषला, कारण सुभाष चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या सोबतीला आता बाळा फलंदाज गेलाय. 7 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज. धावफलकावरती 7 धावा आहेत. चांगली बॅटिंग करत होता, परंतु महत्वाच्या मोक्यावरती दबाव प्रेशर थोडासा जाणवायला लागला धावसंख्येचा आणि बिग हिट करण्याच्या प्रयत्नात ही पहिली विकेट मात्र शिवरामनं फेकलेली आहे आणि ही पहिली विकेट प्रवीणच्या खात्यामध्ये. 7 बॉलमध्ये आता 13ची गरज. हा फुलटॉस होता. ब्लॅकलिपला थोडंसं खाली ठेवून हा फटका सजवला गेला. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न मनगटाच्या साहाय्याने झाला होता, परंतु तिकडे मेजर आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला भेटत आहे. एक सिंगल एकवटली जाईल. सिंगलच्या मदतीने ओव्हर मात्र होते समाप्त. 1 ओव्हरचा खेळ झालाय. धावफलकाला जोडल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा. उर्वरित आता 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. 200च्या स्ट्राईक रेटनं आता बॅटिंग करावी लागेल. आता कुठेतरी जो दबाव प्रेशर होता तो मात्र आता वाढत चाललेला आहे प्रधानपाडा टीमवरती, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 8 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा, कारण अंधार होत चाललाय. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. 6 चेंडू 12 धावसंख्येची गरज. हृदयाची धडधड आणि काळजाचा ठोका चुकवणारा हा सामना आपण पाहत आहोत. अंतिम महामुकाबला या स्पर्धेचा.
भरपूर चांगलं तुम्ही नियोजन या स्पर्धेच्या अंतर्गत पाहिलं. छोटा छोटा ग्रास देखील या मैदानावरती आहे. सध्या तरी शहापूर तालुक्यातील 1 नंबरचं मैदान आणि या 1 नंबरच्या मैदानावरती भरवली गेलेली मेंगाळपाडा चषक ही स्पर्धा आपण आवर्जून नक्कीच पाहत आहात. परंतु मैदानाच्या आतमध्ये आता चॅम्पियन होण्यासाठी 6 बॉलमध्ये 12 धावा काढायच्या आहेत प्रधानपाडा टीमला. त्याच पद्धतीने या 6 चेंडूमध्ये 12 धावा डिफेन्स करायच्या आहेत खांडीच्या पाडा टीमला. गोलंदाज मनोज पहिला चेंडू घेऊन बागफुटवरती जाऊन कट करण्याचा प्रयत्न व्यवस्थितरित्या जमलंच नाही. प्रॉपर कनेक्शन नव्हतं. बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचलाच नाही फलंदाज आणि हा चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. जसे जसे चेंडू निर्धाव टाकले जातील जसा जसा धावा मात्र रोखल्या जातील तसा तसा प्रेशर क्रिएट होईल फलंदाजांवरती आणि हा दबाव प्रेशर मात्र निर्माण करण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती झाला आहे गोलंदाज मनोजचा. 5 बॉल 12ची गरज. इथे सफळ होणं फटका सजवण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा फलंदाज बाद. फलंदाज इथून मात्र बाद झालाय. कदाचित दांडी गुल झाली असावी. फलंदाज बाद मात्र असा हा पंचांचा इशारा जरूर झालेला आहे. मॅचला थोडंसं कलाटणी दिली गेली आहे या चेंडूनं. एक्झॅक्ट काय घडलंय तर थोडेसे सफळ होऊन हा फटका सजवण्याच्या प्रयत्नात कदाचित लेगस्टिक मात्र इथून उखडली गेली आहे असा हा पंचांचा इशारा आपण पाहत आहोत. यस हा डिसिजन जो आहे तो पंचांनी मात्र रेफर केला गेला आहे. एक्झॅक्ट हा बॉल लागलाय की नाही स्टंपला ही याची पाहणी आता केली जाईल. थोडंसं आता धडधड धडधड मात्र वाढत चाललेली आहे. एक्झॅक्ट काय घडलंय आणि काय बिघडलंय दूध का दूध पाणी का पाणी इथे केलं जाईल. टेक्निकलचा वापर होतोय. थर्ड अंपायरकडे हा इशारा सोपवला गेलाय. नक्कीच पुन्हा एकदा पाहणी करत आहोत आपण कारण क्रुशल मोमेंट आहे. या क्रुशल मोमेंट मध्ये पाहूयात काय घडले. पुन्हा एकदा पाहणी करतायत. हा मनोजचा चेंडू आहे परंतु तो कुठून गेलाय स्टंपला स्पर्श झालाय की नाही याची पुन्हा एकदा पाहणी होत आहे. मॅचचा टर्निंग पॉइंट नक्कीच हा चेंडू राहील. पाहूयात इथून हा निर्णय कशा पद्धतीने थर्ड अंपायर देत आहेत कारण क्रुशल मोमेंट आहे. पूर्णपणे सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न लेगस्टिक कडे हा बॉल आपण पाहत आहोत आणि थर्ड अंपायरचा इशारा आलेला आहे नॉट आउट. हा चेंडू मात्र स्पर्श झालेला नाही यस्ट्यांना म्हणजे इथून हे जीवदान आणि नक्कीच नॉट आउट आहे म्हणजेच हा चेंडू आउटसाइड दिले एक्स्ट्रम म्हणजेच काय वाईट बॉल म्हणजे एक्स्ट्राची धाव देखील येईल म्हणून मी म्हणालो होतो. इथून आता मात्र हा पलटवार नक्कीच इथून पाहायला भेटेल. 10 धावा धावफलकावरती 10 धावसंख्येची गरज. बिग हिट करण्याचा प्रयत्न झालाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत पळतायत. चेंडू मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. नशिबाच्या मोक्यावरती आलेला हा चौका. धावा मिळतील 4. चौकार मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. त्या पद्धतीने हा फटका मात्र या मोमेंटला आलाय. टोटल स्कोर कार्ड आता पोहोचलाय 14 अंकावरती. आता 6 धावसंख्येची गरज. 14 धावा धावफलकाला जोडल्या गेल्यात. 4 चेंडू मध्ये आता 6 धावसंख्येची गरज आहे. क्षेत्ररक्षण खांडीजपाडा टीम करते बॅटिंग करते प्रधानपाडा टीम. चॅम्पियन कोण होईल हु विल विन दिस चॅम्पियन हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये गुंगावतोय. 4 बॉल 6 ची गरज. हलक्या हाताने ग्लान्स करण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाने चुकी केली. दुसऱ्याचा प्रयत्न आता चालवला जाईल. जिथे एकही धाव नव्हती तिथे आता 2 धावा काढल्या गेल्यात. खराब क्षेत्ररक्षण राहिले मैदानाच्या आतमध्ये खांडीजपाडा टीम कडनं. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट झाल्यात. इक्वेशन इथे मात्र आकडेमोड थोडेसे चेंजेस होते. येणारे आता 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. 3 चेंडू 4 धावा. मॅच अजून देखील संपलेला नाही. मॅच ऑन गेम ऑन. 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंडकडे सुभाष आजच्या दिवसाचा खऱ्या अर्थानं मात्र हा हिरो फलंदाज आहे. इथे मात्र तो देखील बीच होतोय. हो अजून कहाणी में ट्विस्ट. महत्वाचा फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. सुभाष बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का लागला प्रधानपाडा टीमला. उर्वरित राहिल्यात आता 2 चेंडू मध्ये 4 धावसंख्येची गरज. वार पे पलटवार होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच थोडंसं फास्ट जा राज कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. अंधार होत चाललाय. 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 4 धावा. मॅच कोणीही जिंका कोणीही हरा स्टंपला हात लावायचा नाही आहे. पुन्हा एकदा सूचना आयोजकांची येते.
2 चेंडू 4 धावसंख्येची गरज. जल्लोष कितीही करू शकता परंतु स्टंपला हात लावू नका. 2 चेंडू 4 ची गरज. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राइक एंडकडे राज असेल आणि तिकडे मात्र स्ट्रायकर एंडकडे बाळा. 2 चेंडू 4 धावा. महत्वाचा हा निर्णायक चेंडू मात्र या ओव्हरचा टाकला जातोय मनोजकडनं. शॉर्ट ऑफ लेनचा हा बॉल होता. बॉलला वळवला गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. धावतोय पळतोय बॉल पर्यंत पोहोचलाय. धावासाठी धाव केली गेली आणि बॉल पाहता पाहता आता 2 धावा या चेंडूवर देखील कंप्लीट झाल्यात. शेवटच्या बॉल वरती मात्र ही मॅच येऊन चेपली आहे. चॅम्पियन होण्यासाठी मात्र इथून अजून देखील 2 धावसंख्येची गरज प्रधानपाडा टीमला. 1 चेंडू 2 धावसंख्येची गरज. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात नेहमीच जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते आणि इथून ही वेळ आता कोणाकडे कोण मात्र बदलवेल. 1 चेंडू मध्ये 2 धावसंख्येची गरज. 2 धावा 1 बॉल मध्ये काढायच्या आहेत. स्ट्रायकर एंडकडे बॅटर आहे बाळा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. सामना जिंकायचा असेल तर एका बॉल मध्ये तुम्हाला 2 धावा काढाव्याच लागतील. पाहूयात या धावा आता चेस होतील की डिफेन्स होतील. 1 बॉल महत्वाचा राहिलाय. 30,000चा प्रश्न आहे. हा 1 चेंडू निर्णय मात्र इथून देईल. 500 व्ह्यूअर्स पाहतात. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टाळ्यांच्या गजराने या बॉलचं स्वागत करूयात. 1 बॉल 2 ची गरज. ऑन साइडला फटका. ओहो MS 2 इस्राईल. मॅच फिनिश. सामना जिंकलाय प्रधानपाडा टीम. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच.